हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग गाईस. तर संध्याकाळ झाली आणि मी घरी आलो आणि एवढा घामाने लथपथ झालो आणि एवढा गरम होतोय सिरियसली. ए सीमध्ये निघलं का लगेच म्हणजे असं होतं का सगळं असं वाटतं लगेच आपल्या कुठं भट्टीत टाकलाय काय. हां भयानक गरमी सिरियसली यार. दीक्षा फुल घरात राहून तरी पण गरम ना. घरात राहून गॅस जवळ राहिलं तर माणूस गरम. आणि हे बघा काय बनवलेलं आहे संध्याकाळी नाश्त्याला बनवलेलं आम्ही मुगाच्या डाळीचे चिले. चिले का बोलतात घावन असं चिला हिंदीमध्ये ना. हा हे बघा जेवणच होईल बहुतेक असं वाटतंय मला. जेवण पण बनवणं रेडी. एका साईडला जेवण बनवते, अच्छा एका साईडला हे नाश्त्याचं काम चालू आहे. असं सगळं चालू आहे. हा ना. त्याच्यामुळे एवढं सगळा मेस दिसतोय तो ओट्यावर. पाणी पूर्ण मेसी नसल्यामुळे ये बाबा पाणी नसल्यामुळे अजून जास्त दिसतोय तो. ठीक आहे. पाण्याला प्रॉब्लेम काय करायला त्याला आपण मेसी दिसतो पूर्ण kitchen. जेवणाचं पण दिसतं काम चालू आहे लगेच. जेवणाचं पण चालू आहे ना म्हणून जरा तो बाहेर लागतं. हे जे चिले आहेत ना एक नंबर आता टेस्टी लागते एकदम. मुगाच्या डाळीचे सकाळीच भिजत ठेवलेले मी. काय काय लागतं जरा मी तेव्हा नव्हतो ना. तू पण रेकॉर्ड नाही केला मग त्या सांग काय काय मुगाची डाळ भिजवून घ्यायची आधी. ती वाटताना त्याच्यामध्ये आलं किती लसूण वेळ म्हणजे असं भिजवायला पाहिजे असं काय फुगेपर्यंत म्हणजे 3-4 तास असं. 1 तास भिजवली तरी आरामात होते ते. हा ना. आणि मग नंतर काय प्रोसेस. त्याच्यामध्ये वाटताना आलं लसूण हिरवी मिरची टाकायची. अच्छा. आणि असं बारीक वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या टाकायच्या. मी टोमॅटो टाकलंय, गाजर किसून टाकलंय, कोथिंबीर टाकलंय, थोडंसं हिंग टाकायचं आणि मीठ आणि हळद बस. आणि लगेच तो बॅटर तयार होतो. ओके. आणि मग लगेच लागतो एकदम एकदम टेस्टी लागतो. हा ना. कांदा पण टाकू शकता. अजून शिमला मिरची बारीक कट करून पण टाकू शकतो. हा बघा हा तो बॅटर आहे. संपलाय आता तो, थोडासाच राहिलाय. ठीक आहे. मग कधी तुम्ही ट्राय करा. चांगलं लागतं. आम्ही नेहमी संध्याकाळच्या नाश्त्याला, पोरांच्या टिफिनला मस्त आहे. हा तेच आहे. मला तर नाही काही दिला पोरांच्या टिफिनला. पोरांच्या टिफिनला माणसांच्या नाही म्हणली मी. पोरं माणूस आहे नाही मी माणूस. आता तर मागे केला होता बेबी फोटोशूट केला होता आठवत आहे ना. हो ना. मला पण टिफिनला द्यायला पाहिजे ना. त्याच्याने ते नाश्त्यासाठी छान आहे म्हणजे. हा ठीक आहे ना. आणि हा बघा तो चिला एक बनलाय असं वाटतं तो आपला याचा. असे पहिले मालपोहे यायचा माहिती तुला. मालपोहा तो खूप ऑइली असतो. तो खूप ऑइली असतो तो. असं दीक्षा इथे बनवते आणि इकडे जेवण बनवायचा पण मला वाटतं कार्यक्रम चालू चालू आहे. भात झालाय, वाटण झालंय. काय बनवलं आज आपण बनवू शेवची भाजी. शेवची भाजी. आणि शेव विकत नाही आणणार आपण. अच्छा. घरीच बेसनाची झाऱ्याने पाडायची अशी. ते दाखवू आपण तेव्हा. भात वगैरे झालाय. वाटण आपलं नॉर्मल आपण काळ्या मसाल्याचं घेतो ना. कांदा आणि खोबरं भाजून, आलं लसूण कोथिंबीर टाकायची. बेसनाचं करायला लागेल का. हा आपली शेव बेसनाची. अच्छा. हा ठीक आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवूच. रेडीमेड शेव असते ना ती पण वापरू शकतो. अच्छा. पण आता नाही येत मग आपण बेसनाचीच करू. ती पण छान मस्त लागते. घरी आपण बनवू शकतो ना. कशाला नाही का. छान लागते ती पण. हा तर मग काय करतो आता दीक्षा ते चिले बनवून घेते. मग शेव आपण थोडी लेट बनवू. त्याआधी पहिले मी आंघोळ करतो. असं झालं मला कधी मी अंगावर पाणी घेतो सिरियसली. ठीक आहे. हो. तर तो पण दीक्षा बनवतेच. आपण मी जातो आंघोळीला आणि मग नंतर आपण बोलूच. मग तुम्हाला दाखवू कसं काय शेव दीक्षा बनवणार ते. ठीक. हा तर आता मस्त एकदम फ्रेश झालोय. हा आंघोळ केल्यानंतर जो सुख आहे ना. हा 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 काय सांगू तुम्हाला काय सुख आहे. हा आणि लगेच खायला पण बसलो आम्ही. भूक पण लागली ना. हा लागली. आणि काय झालंय माहिती आहे का. काय दीक्षाला मध्ये भीती वाटते अशी. हात दुखतो माझं, पाय दुखतं माझं. हेच चालू आहे तिचं. काय माहिती का असा 17 वेळा सांगते माझा डावा हात दुखतो. त्या विषयावर आपण बोलू. पहिले आम्ही खाऊन घेऊ. त्याच्यावर बोलायला लागेल ना. बापा भीती एकदम कधी कधी एवढी घाबरून टाकते माणसाला. बोलते का माझा हात दुखते, माझं काय खरं नाही, अशी वरती बघत बसेल.
अगं काय नाही हा. काही पण बोलायला काय पण त्याच्यावर आपण बोलू. तोपर्यंत खाऊन घेतो. पहिले दाखवतो मला. हा बघा मस्त झालं चिले. खाऊन बघा तुम्ही. बघ ना खाऊन तो. नाही खाऊ ठीक आहे. हा थोडासा मी तुकडा घेतो एक पहिला. ठीक आहे. दीक्षाने खाल्ला थोडासा त्यातला. केचप आपण दही सोबत खाऊ शकतो काय? नाही हा सॉरी दही सोबत हे नाही. आपण दही सोबत काय खातो आपण ते पराठा नाही अजून काय आपण थालीपीठ खातो. थालीपीठ ते भारी लागतं एकदम. काय बघा थोडा मऊ मऊ बनतो ना असा. मस्त होतो. मस्त गरम गरम अजून छान लागतो एकदम. एवढा पण का आता गरमीत चालू आहे काय अजून काय अजून गरम आणि काय अजून थंड असं आलंय. पण बेस्ट मस्त झालं. तुम्ही मग कधी नक्की ट्राय करा. दीक्षाने तुम्हाला रेसिपी सांगितली ना एवढा सिम्पल आहे. आणि आपण बाहेरून खाण्यापेक्षा ना या गोष्टी घरात बनवून खाल्ल्या ना तर आणखी चांगलं आहे. हेल्दी पण आहे. हा हेल्दी पण आहे. मुगाची डाळ जास्त आपण प्रिफर करायला पाहिजे कारण तूर डाळ म्हणजे गॅस होतो या गोष्टी होतात. त्यापेक्षा ना मुगाची डाळ आणि किती सारे प्रकार आहेत नाश्ता. आपण रोज आपला नाश्ता लागतो. सकाळी तर आपण खातो आणि संध्याकाळी पण आपल्याला काय ना काय पाहिजे. संध्याकाळी पण लागतो. मी पण डेली येताना विचारत असतो काय आणायचं आहे का काय खायला काय बनवणार आहेस का. आमचा डेली असतो. जेवण आपलं लवकर झालं तरी पण आपण आमचं खाणं असतोच काय नाही. संध्याकाळी असतोच काय नाही. आता सवय झाली ना तर संध्याकाळी बरोबर भूक लागते. हा संध्याकाळी बरोबर भूक लागते. तर ठीक आहे आता मी खाऊन घेतो. नंतर मग आपण शेवभाजी आणि जे दीक्षाला काय काय होतं ना मध्ये त्याच्याबद्दल आपण बोलू. तर गाईज आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि दीक्षाने इथे लगेच सुरुवात केलेली आहे. सुरुवात लगेच वाटण आणि मसाला. आपलं जे वाटण केलेलं ते थोडी हळद टाकली. कोणतं वाटण केलं तर कसं नॉर्मल आलं. हा हिरव्या काळ्या मसाल्याचं कांदा खोबरं भाजून घेतलं. आलं लसूण कोथिंबीर वाटून घेतली. अच्छा बस एवढंच ना. बाकी इथे बेसन घेतलं आणि बेसनामध्ये काय टाकलंय. बेसनामध्ये थोडं ओवा टाकलेत मी. अच्छा थोडं मीठ टाकू आणि मग टाकू कुठले पोळी. काळा मसाला घेतलाय. काळा मसाला घेतलाय. आपण नॉर्मल दुसरा आपल्याला वापरायचा असेल तो पण वापरू शकतो. नाही प्रॉपर काळ्या मसाल्यातली भाजी असते शेवची भाजी. हो वाटण शिजून घेऊ आपण याच्यात. चालेल नक्की. असं आहे. तर आज आमचा अचानक कसं असं शेवभाजीचा प्लॅन झाला. मग नाही पाणी यायच्या प्रोसेसवर आहे. पाणी येण्याच्या प्रोसेसवर आहे. पण आता बघू आता कधी येतो. येईलच आता. म्हणून मी म्हटलं पटकन जेवण वगैरे बनवून घेते म्हणजे सगळे भांडे एकदाच घासले ना काय टेन्शन नाही. फक्त जेवायचे 2-3 भांडे राहतील. येईलच आता ते पाणी. येऊ दे थोडा वेट. थोडं थांब. माझी भाजी होऊ दे फक्त. होईल काय एवढा काय टेन्शन नाही. हे बघा तेल सेपरेट झालंय. मस्त ना. तर हे पाणी टाकून घेऊ आपण. वाटणारच पाणी ना. मिक्सर मध्येच पाणी घेतलं. अच्छा मस्त वाटतं. असं वाटतं लगेच त्यात मटण वगैरे सोडावा. काळ्या मसाल्याचं मटण. काळ्या मसाल्याचं मटण नाही खाल्लं ना आपण कधी. हो खाल्ला. हेच काळ्या मसाल्याचं असतं असं त्यालाच बोलतात काळ्या मसाल्याचं. नाही मला वाटतं तो आपला लाल मिरचीवाला मसाला असा काला नाही ना. ठीक आहे असू दे. आता आपली प्रोसेस होते. आता मीठ टाकते भाजी शेव करायला. मीठ राहतं कधी मीठ राहून जातो दीक्षाकडनं. म्हणजे कधी खारट होत नाही. मागे मी बनवली पाहिजे तर जराचं अंदाज कमी जास्त होतो. ते मिठावर पण डिपेंड करते कोणती कंपनीचं आहे ना. ठीक आहे असं आहे ना. आता हे बेड मळून घेऊ आपण मिक्स करून. अच्छा आम्ही त्याचे शेव कशी कशामध्ये करणार. झाऱ्यामध्ये. अच्छा वाला. झाऱ्यावाला. ओके जास्त काय म्हणजे ते ओवा वगैरे असं काय बोलतात त्याला पावडर टाकले का नाही ना. नाही अख्खा ओवा. अच्छा शेव मध्ये असतो ना बेसनाच्या शेवमध्ये. हो ना ओवा. म्हणून तोच टाकला नाही का. ते आता ते मला सांग तू हाताचा काय प्रॉब्लेम होता आपला. डाव्या हाताचा.
ते एका साईडला झोपल्यामुळे होतं ते, यांचं तर काय पण चल चल लगे मग एवढे घाबरून कशी होते, मला काय खरं नाही वाटत, माझं का आता काय खरं नाही. असं काय नाही का, असं काय सगळ्यांना खरं चल एवढ्या सगळ्यांना खरं त्याच्यावर आपण किती वेळा डॉक्टरकडे गेलो. मग आता हात दुखतो तर काय करणार, डॉक्टरकडे जायला नको? नाही नाही, पण तुझ्या डोक्यात काय काय विचार येतात. मग आता सध्याची कशी परिस्थिती तशीच चालली ते आहे, आहे, कधी काय बरोबर होईल माणसाला त्याच्याच त्याच्यावरच आपण नाही का, आपण खूप वेळा डॉक्टरकडे गेलोय पण हो खूप वेळा डॉक्टरकडे गेलोय. आणि डॉक्टरांनी पण ते सांगितलं की ऍक्च्युली मनामध्ये आपली भीती पण निर्माण होते कधी कधी. आणि काय झालं की वातावरण पण तसं झालंय, तर आता सध्या अचानक म्हणजे एक सेकंदात बिघडते, अशा गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे तिला ना खूप वेळा भीती वाटते. म्हणजे ऍक्च्युली काय झालं ना, घरामध्ये अख्खा दिवस एकटी असते ना, तर अजून जास्त भीती वाटते मला. आणि ऍक्च्युली ते पण आहे, एकटे असल्याने माणसाच्या डोक्यात काय अनेक असे विचार पाहिजेत ना. पण ना काय झालं ना, की तो तिचा हात आहे ना कंटिन्यू दुखतोय, कंटिन्यू 2 ते 3 महिने झालेत हा कंटिन्यू. आणि असं पण नाही का आम्ही त्याच्यावर कंटिन्यू असा ठणकतो एकदम. आणि असं पण नाही का आम्ही डॉक्टरकडे गेलो नाही, असं डॉक्टरकडे गेलोय. आणि डॉक्टरांनी पण ते सांगितलं का आता माझं पण लेटेस्ट आम्ही डॉक्टरकडे गेलो, ते पण बोलले का लवकर काय एवढ्या कमी वयात काय होत नाही अशा गोष्टी. चेक पण केला, बीपी पण चेक केला, सगळ्या गोष्टी चेक केल्या आम्ही, असं काही प्रॉब्लेम नाही. पण असं का होतं असेल जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, ठीक आहे. आपल्या जयंती आमच्या शिवालिक पार्कमध्ये जी सोसायटीमध्ये जी जयंती संयुक्त जयंती झाली साजरी, तिचा ब्लॉग अर्धा आला. ऍक्च्युली मी अर्धा ब्लॉग केला असं. आणि काय झालं, आम्ही लाईव्ह गेलो. पहिले उकळ आले त्याला. चला आता हे उकळ आले, आपण बॅटर केले मी, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. ओके. आणि त्याला तसं डायरेक्ट टाकणार काय? ओके. ते पूर्ण पडलं, जास्त झालं ना. जास्त झालं म्हणून. ही बघा कशी का तुम्हाला याच्यात? हो दिसते. एक मिनिट, तर जास्त घेतलं ना, चमचा छोटा आहे. साईडून दाखव, साईडून पडते ठीक आहे. उकळ आली का मग करायचं, म्हणजे कसं. अच्छा मग तेव्हाच म्हणजे लगेच तो घट्ट होतो नाही का. बुंदीच नाही ना, बुंदी नाही ना, असं काय नाही. चांगलं वाटतंय पण बघा पूर्ण झालं आणि लगेच होईल, एवढं काय हार्ड नाही अशा गोष्टी नाही का. आपण ही जर शेवभाजी मागवतो ना आम्ही, कधी कधी हिच्या दीक्षासाठी मागवली होती एकदा ना. कितीला गेली, 200 रुपयाला गेली होती मला वाटतं ती. 200 म्हणजे कधी कधी काही गोष्टी अशा आहेत की आपण ठीक आहे पैशाचा विचार नाही केला, पण आपण ज्या गोष्टी घरी बनवू शकतो नाही का, क्वांटिटीपेक्षा जास्त. आता याची तर मला वाटतं याचे 4 भाग केले ना, तेव्हा पण एवढी येणार नाही, एवढीशी होती नाही का. असं असतं ना. आणि आपण घरी कसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापरतो आणि व्यवस्थित क्वांटिटी पण भेटते ना आपल्याला नाही का, असं आहे ना. आता याच्यासोबत का आपण चपाती केली का, भात केलाय. अच्छा सॉरी भात केलाय का बोलली मला. चपाती पाहिजे असेल तर ती पण करते. नाही नको एवढं काय नाही. माझं असं काय नाही का बाबा चपाती पाहिजे कंटिन्यू किंवा भात असला तरी, असं माझं काय. मी कधी तुला फोर्स केलं? व्हेरी गुड, थँक्यू खरं सांगितल्याबद्दल. माझं असं खाण्याच्या बाबतीत असं कोणतीच गोष्ट नाही ना कधी. नाही खायच्या बाबतीत नाही. जे दिलं ते खाल्लं जातं. मग ना खायचं, असं सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, वाईट असं काहीच नाही का. असं आहे ना. तर आता हा बघा शेवची भाजी आपली होते, घरची शेव आणि भाजी पण घरचीच. घरची शेव भाजी पण मजा येते. पण असं घरी अशा गोष्टी कधी कधी ना बनवून, आता आपण बाहेरच्या गोष्टी खातो पण त्या कसं कधी कधी ना त्रास पण होतो लगेच त्याचा. हो तेवढ्या पुरती टेस्टी वाटतात, पण ना म्हणजे कसं आता ज्या आहे त्या आहे जेन्युअनली सांगायचं म्हणजे कसं वॉशरूमला मग प्रॉब्लेम होतो आणि बरेचसे आजार आहेत नाही का, पोटात पण दुखतो. मला तर डायजेशनचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, मी जरा फारसं घाबरतो खायला. आणि आम्ही दोघं पण फूडी आहेत आम्हाला नवीन नवीन गोष्टी खायला खूप आवडतात. पण ना काय होतं ना का माझं डायजेशन सिस्टम आधीपासून कमजोर आहे.
मग नुसताच प्रॉब्लेम होईल का काय, माझ्या मनात भीती पण राहिली, त्याच्यापेक्षा थोडं कमी खाल्लंच बरं नाही का? हो मग काय. हां, मग कधी कधी मी ना 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 दीक्षा हा 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 करते, मग आमचं असंच चालू असतंय. मग कधी कधी पण आम्ही खातो, मग मी थोडा खातो, म्हणजे दीक्षाला खायचं म्हणून थोडं खातोच मी, तर काय प्रॉब्लेम नाही का. काहीतरी बाहेर जाऊन पाहिजे, आपल्या बॉडीला ती सवय पण राहिली पाहिजे ना बाहेरचं खाण्याची नाही का. मग कधी इमर्जन्सी पटकन इमर्जन्सी कधी काय झाला पटकन, आता गॅसमध्ये संपला तेव्हा आपण मागवायचो, तसं लेट मागवतो आपण खाण्याच्या बाबतीत, आपण हे नाही करत आहे. पण म्हणजे कसं मागवताना पण आम्ही चांगला रेस्टॉरंट असेल किंवा आम्ही जातो तिथूनच मागवतो, बाकी असं कुटुंब पण नाही मागवतो आपण नाही का. झोमॅटो उघडला का किती लाखो सॉरी खूप सारे रेस्टॉरंट असतात, ते बघितले पण नाही कधी आपण. हां, ती बघा शेवची भाजी, असं वाटतं बुंदीची भाजी झाली. हा, बुंदीची भाजी झाली. चारा छोटा होता ना म्हणून तसे छोटे छोटे. हां ठीक आहे, असू दे ना, आपल्यालाच खायची, आपल्याला कुठं हॉटेलला विकायची नाही का. थोडं बाकी राहिलं ना, त्याची भजी करते ना. ओ माय गुडनेस, वेस्ट नाही घालवायचं. हां कसा भजी, आपल्या तोंडाला चवच नाही ना आपल्या काय नाही का. तोंडाला आपलं चव किती आहे, मजा येते पण खाऊन घ्यायचं ना, खाऊन घ्यायचा, मजा करायची, टेन्शन घ्यायचं नाही. बघा कसं आता खूप वेळा असं दीक्षेचा हात म्हणजे कंटिन्यू दुखणं चालूच येतो हाताचा, तर कधी कधी मला बोलते माझा काय खरा नाही, माझा काय असा होईल, माझा तसा होईल, हे होईल. मी तिला बरेच वेळा बडबडतो पण ॲक्च्युली कसं प्रॉब्लेम आहे, असा नाही का तो घाबरणार का विषय पण नाही असं म्हणजे एक साईडने पाहिलं तर. कारण असं आता सध्या काय खूप जास्त असं चालू आहेत नाही का. हो, प्रॉब्लेम चालू आहेत, म्हणजे अटॅकचे, परत पॅरालाइजचे. म्हणजे दीक्षा बोलते कधी कधी मी पॅरालाइज होते काय हे काय, असं अशी घाबरून पण जाते ती पटकन. सिरियसली ना, अशी पटकन घाबरते. मग समजावं तिला का असं काही नाही आहे. कधी कधी आपण पॉझिटिव्ह राहणं पण चांगलं आहे आणि निगेटिव्ह थोडासा निगेटिव्ह राहणं पण चांगलं आहे. हां, मग जास्त दुर्लक्ष करून पण नाही ना जमत. जास्त दुर्लक्ष करून पण त्रास होत असेल ना, दुर्लक्ष करू मग त्याचे परिणाम पण वेगळे होतात ना. हो ना, एवढं पण पॉझिटिव्ह नाही बरोबर. ते पण आहे. असू द्या, चला आता आमचं इथे रेडी झालेलं आहे जवळपास नाही का. झालंय बरोबर. हां, चला आता काय करावं लागेल. आता पाणी यायचे वाट बघू. अच्छा, हां, पाणी याची वाट बघू. आणि काय करता येईल आता. भजी ते आपली नॉर्मल ना, नॉर्मल आपण साधी भजी, प्लेन भजी करायला लावलं. प्लेन भजी ते बटाटा किसून टाकू. नको आता, प्लेन करू. नको प्लेनच कर, नको आता परत नुसता टाइम होईल त्याला. एकच आहे, ह्या गोष्टीला पण तेवढाच टाइम ना, त्या गोष्टीला पण तेवढाच टाइम आहे. ठीक आहे, तरी पण नको होतं, जाऊ दे आता, एवढं करावं तेवढं बघू आपण. नंतर काहीतरी स्पेशल याला आपण बनवू, आपण भजी, बटाटा भजी. हां, त्याचे राऊंडवाला काय बोलतात त्याला, बटाट्याचं तर राऊंडचं असं बनवतं, राऊंड तारला त्याचं स्पायरल असं काहीतरी आहे, स्पायरल पोटॅटो असं काहीतरी. आपण कधी बनवलं ना, ते मशीन लागते त्याला, कसं काय बनवणार. अच्छा, मग आपण बनवू काहीतरी. ठीक आहे, तर असं आम्हाला कमेंटमध्ये प्लीज सांगा की असं का होत असेल, दीक्षाचा हात दुखतो ना, त्याच्यामुळे असं आम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, आम्ही अशाच नवीन व्हिडिओ आणत राहू. ठीक आहे, तर आता आमचं जेवण बनवतं आहे आणि मग आता थोड्या वेळेला मी थोडं आता पाणी पाहता येईल. पाणी आल्यानंतर मग आपण जेवायला बसू, मग नंतर बोलू आपण परत. तर काय आता आम्ही जेवायला बसलोय. ठीक आहे, आणि काय होतं ना की काम टू घर असं सध्या आता ऊन पण एवढं, आता कुठं जायला पण जमत नाही आम्हाला नाही का. पण आम्ही करतोय असा विचार कुठेतरी बाहेर जावं असं. तर बघू आता, आमचा प्लॅन तर चाललाय, झाला सक्सेसफुल तर बरं होईल नाही का. यावर्षी झाला तर काही इच्छा आहे मला जायची, हिच्या तोंडावरून काही दिसत नाही, मला वाटत नाही. माणूस नाही, निस्ता माणूस नाही, बाई माणूस आहे नाही. गैरव कंटाळा पण खूप येतो जास्त. तर ठीक आहे ना, विचार केला आम्ही असं, बघू कुठे जायचा विचार केला आहे तुम्ही. कुठं जायला पाहिजे असं आता जवळपास ठिकाण कोणाला माहीत असेल तर सांगा आम्हाला. 1 नाईट स्टेला म्हणजे कुठे जाऊ शकतो आपण नाही का. एक नंबर ना, थोडीशी गरम करायला पाहिजे का. नाही तरी बघा
आपला भजी केले ते बघा, भात आणि ही आपली शेवची भाजी. वाटी यांनी लावलेली आहे. मी नाही लावली, पाणी आला टायमावरती मी काय करणार. 2 मिनिटं मी गेली होती ड्रेस अल्टर करायला, तर यांना बोलली 2 मिनिटं चालू ठेवा आणि घालून टाका. त्या माणसाने एवढी आठवली ते डायरेक्ट घट्ट केली ती भाजी. काय नाही, ती मस्त झाली, उलट मस्त दिसते बघा. आता अशीच लागणार आहे ती, ऑप्शन नाहीये. अरे एवढी मला ना 2 मिनिटं मी लगेच गेलो आणि मी काय केला, पहिले गॅस बंद करायचा ना. मग पहिले नाही, मला काय बोलली जाता नाही का ना, काय 2 मिनिटं बघा, नंतर मीठ टाका थोडा चेक करून आणि बंद करा. तर काय तेवढ्यात मी केला आणि तेवढंच पाणी आला तर मी धावपळीत मी विसरूनच गेलो. असं आलं धावपळीत. ही गेली होती तिचा ड्रेस अल्टर करला. अरे हां, सांगायचं राहून गेला, उद्या आम्ही जाणार आहेत बड्डेला. माझ्या बहिणीच्या मुलाचा बड्डे आहे, अवयुगचा 2रा बड्डे. तर आम्ही आता उद्या तिकडेच जाणार आहेत, राणी ते आणि आम्ही नाही का संध्याकाळी. तर उद्याचा ब्लॉग आपण बड्डेचा ब्लॉग असेल उद्या, अवयुगच्या बड्डेचा ब्लॉग उद्या येईल नक्की, तुम्ही बघा. म्हणजे उद्या परवा येईल, कारण उद्या तर आम्ही जाणार आहे, परवा तो ब्लॉग येईल. रात्री पण आता किती टाईम होतो ना, किती नाही का, खूप टाईम होईल मला आय थिंक वाटतंय. टाईम होईलच. तर ठीक आहे, बघू आता आपण उद्या समजेलच तुम्हाला बड्डेचा प्लॅन कसा आहे. 2nd बड्डे त्याचा. आणि हा बघा, हा आहे आपला शेवभाजी, जे माझ्या मुले अशी झालेली आहे. तुला रस्सा पाहिजे होता का? मग ठीक आहे, मला ना वाटतं एवढा आटेल पटकन, तो थोडा होता, बराच होता. बेसनची हे आहे ती. हा, मग ती ग्रेव्ही झाली ती. त्यामुळे ती खेचून घेते जास्त. हां, असं झालं ते. हां ठीक आहे, झाला. तर मी काय करू शकतो, पाण्यासाठी माझी पण धावपळ झाली. मी थोडी मुद्दामून केला. हो ठीक आहे, चला आता आम्ही आमचं भांडण होऊ शकतो नंतर जेवता आमचं भांडण होईल. तर आम्ही आता व्हिडिओ मार्फत दाखवू शकत नाही. सुरुवात आता झालेली आहे. मला वाटतं आपण आता इथे एंड करूया नाही का. आता तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा. आणि उद्या आम्हाला विचारा की आमचं भांडण काय झालं आणि कुठपर्यंत आम्ही एंड करू. उद्या तुम्हाला समजा, उद्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन दिसून येईल. ठीक आहे. एक भाजी मुले 5 दिवसाचा आमचा हे आहे, आपला का इफेक्ट राहतो त्याचा. ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्ही आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. ओके. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.